देवाच्या नावानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे त्या शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावर झाला. हिंदू स्वराज्य स्थापन व्हावं ही जरी स्त्रींची इच्छा असेल, आमच्या इतिहासामध्ये एक वाक्य होतं, हे हिंदू राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, पण ती पूर्णत्वाला आणली ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांना मा भवानीचा आशीर्वाद प्राप्त होता. मा भवानीने त्यांना आशीर्वाद दिला आणि तलवार दिली की बाबा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात पूर्णपणे आशीर्वाद दिला. त्याचे एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याचा जन्म झाला शिवनेरीवर. त्यांचे पहिले 2 अक्षर शिव आणि त्यांची समाधी कुठे? रायगडावर. त्याचे पहिले 2 अक्षर राय, शिव राय. याचा अर्थ काय होतो की ही पूर्व नियोजित होतं की हिंदू राज्य व्हावंच पाहिजे. या भगवाचा कलर भगवा का? भगव्याचा लॉंग फॉर्म भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित, व म्हणजे वासना रहित. हा भगवा इतकं सुंदर त्याचं मिनिंग आहे. भगव्याचं लॉंग फॉर्म आहे भगवा. आणि हा भगवा हिंदू राज्य स्थापन करण्यासाठी राजांनी आपलं पूर्ण आयुष्य वागलं. त्यांनी फक्त जमिनीवर राज्य केलं नाही, त्यांनी समुद्रावर राज्य केलं. आज आपण गुगलच्या जमान्यामध्ये आज पण तुम्ही गुगलवर टाकून बघा फादर ऑफ इंडियन नेव्ही कोण आहे, तर फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. अहो तुम्ही आज साधी गोष्ट आहे की मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी जीव दिला. जीवासाठी ते महाराजांसाठी ते जीवदान तयार झाले. आज तुम्ही साधी एखादी गाडी मागून बघा, एखादी वस्तू मागून बघा, देत नाही लोक. पण काय केली शिवाजी राजांनी तर नाव दिलं तर स्वराज्य. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचं राज्य. इतकी सुंदर कल्पना. शिवाजी राजांसाठी हे मावळे आपले प्राण द्यायला तयार झाले एकाच कारणासाठी की हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी त्या एबीसी ग्रुपवर बघितलं की मावळे त्याच्यामध्ये फार कमी आहे. कारण की तो कार्यक्रमाचं आपण नियोजन टाकलं होतं, त्याच्यामध्ये इरा, स्वरा, अर्शिता सगळ्या महिलाच. मुलं मावळे कुठे गेले? मावळ्यांनी फक्त गाडीला झेंडा लावायचा आणि पळवायची गाडी. अरे 2 शब्द महाराजांविषयी बोला रे. काही होत नाही, चुकलं पण महाराजांविषयी 2 शब्द बोला. आता याच्यामध्ये एबीसी ग्रुप वरती तुम्ही बघितलं असेल, इरा, स्वरा, अर्शिता, विधी, निधी सगळ्या महिलाच हिरकणीत सगळ्या. मावळे कुठे गेले म्हणायचं? अरे काय मावळ्यांनो, असं नाही करायचं बाबांनो. तर हिरकणी, आता ती सुंदर हिरकणी बसते आमची तिथं. तर असं म्हणायचंय मला की शिवाजी राजांच्या काळामध्ये सुद्धा एक हिरकणी. मी शिवाजी महाराजांशी बोलणार होतो पण या ग्रुपवर बघून मला आश्चर्य वाटलं की सगळ्या हिरकणीच पुढे आले. त्या हिरकणी विषयी बोलतो, हे सगळ्या बोलणारे हिरकणी शिवाजी महाराज विषयी, पण मी हिरकणी विषयी बोलतो. हिरकणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना? नाही माहिती? बरं ठीक आहे. रायगड म्हणजे महाराजांची समाधी. रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. हिरोजी इंदलकरांनी पूर्ण ताकद, पूर्ण बुद्धी लावून हा रायगड बांधला. रायगडावर त्यांनी महाराजांनी शब्द दिला होता की खाली पाणी वर आकाश, कुठलाही शत्रू वरती जाऊ शकत नाही आणि गडाचे दार बंद झाल्यानंतर कोणी खाली येऊ शकत नाही, असा हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला होता. तेव्हा महाराज म्हणाले त्यांना की तुम्हाला काय पाहिजे? सोनं पाहिजे, नाणं पाहिजे, सोन्याची तलवार पाहिजे? ते म्हणले मला काहीच नको. मी नाही का रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलंय आणि त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीला माझं नाव द्यावं याची अनुमती द्या. ते म्हणले का रे बाबा, तुला सोनं नाणं काहीच नको? नाही म्हटले, जेव्हा महाराज तुम्ही रायगडावर याल, जगदीश्वराचं दर्शन घ्याल, तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल आणि माझा अभिषेक होईल. अहो असे होते मावळे, पूर्ण जीवाला जीव देणारे मावळे होते ते. आणि तेव्हा त्या रायगडावर एक घटना घडली हिरकणीची. एक 7-8 दिवसातच आता ते हिरोजी इंदलकर म्हणाले महाराजांना कोणी जाऊ शकत नाही, कोणी येऊ शकत नाही. पण एक हिरकणी नावाची महिला होती, ती दूध विकायची. काय विकायची? दूध विकायची आणि आपला उदरनिर्वाह करायची. आणि ती गडावर पण जायची रायगडावरती आणि तिथं दूध विकून खाली यायची. आणि एकदा दूध विकायला उशीर झाला रायगडाचे. तर महाराजांनी सांगितलं होतं संध्याकाळ झाली की गडाचे दरवाजे बंद. तेव्हा संध्याकाळ झाल्यानंतर तिला उशीर झाल्यानंतर ती खाली जाऊ शकत नव्हती. मग त्यांनी पहारेकरांना सांगितलं की बाबा माझं घर खाली आहे, माझं तानं बाळ आहे तिथं,
त्या तानाफळाला भूक लागली असेल, मला जायला पाहिजे खाली. ते म्हणजे नाही, शिवरायांची आज्ञा आहे की गडाचे दरवाजे सकाळ शिवाय उघडले जाणार नाही. पण ती निराश झाली नाही. हिरकणीविषयी सांगतोय, ती दुसऱ्या बाजूने आज पण तुम्ही जाऊन बघा रायगडावरती, तिथं हिरकणी बुरुज आहे. तर ती गडावरून खाली उतरायला सुरुवात केली. काटे होते, दगड होते, आणि एक जरी खाली उतरताना एक जरी हात चुकीचा झाला तर खाली मरण होतं. पण बाळाला भेटायचं होतं. बाळ खाली होतं आणि ती उतरून पूर्ण गडावरून उतरून आपल्या बाळाला जाऊन भेटली. ही घटना कोणाला समजली? शिवरायांना समजल्यानंतर त्यांनी हिरोजी इंदलकरांना बोलून घेतलं. हिरोजी इंदलकरांना काय म्हणाले, तुम्ही म्हटले होते की खालचा माणूस वरती येणार नाही, वरची कोणी खाली जाणार नाही, ती गेलीच कस काय? मोठा दरबार भरवला आणि महाराजांनी काय आयडिया केली? महाराजांनी अशी आयडिया केली, हिरोजी इंदलकरांकडनं त्या हिरकणीचा सत्कार ठेवला. आणि सत्काराच्या वेळी जेव्हा सगळे लोक जमले तेव्हा हिरोजी इंदलकरांना विचारलं की बाबा, तू तर म्हणाला होता खाली कोणी जाऊ शकत नाही, ही कस काय गेली? हिरकणीचं त्यांनी वाक्य बोलले. हिरोजी इंदलकर काय बोलले? ही महाराष्ट्राची आई आहे, ती बाळासाठी काही करू शकते, ही स्त्री शक्ती. हे जे मी आता एबीसी ग्रुपवर बघितलं या मुलींचं मला खूप कौतुक वाटलं. आता एक मुलींनी यायचं आणि या हिरकणींनी महाराजांविषयी बोलायचं.